नमस्ते बालमित्रांनो, आज आपला मराठीचा दुसरा पाठ आपण सुरू करणार आहेत। स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल यांनी भरपूर लेखन केलेलं आहे। त्यामध्ये त्यांचं मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह आहेत त्यांचे। त्याचप्रमाणे प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित संग्रह सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे ते बालकविता सुद्धा लिहितात। त्याच्यामध्ये त्यांचा एक बालकविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे, घेऊया गिरकी। आपण प्रत्येक जण स्वप्न बघत असतो। आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण खूप धडपडही करत असतो। यातली काही स्वप्न आपली स्वहिताची असतात आणि काही समाजहितासाठी असतात। पण या पाठातून लेखक असा संदेश देऊ इच्छितो की स्वप्न नक्की बघावी, पण ती अशी बघावी की ज्याच्यातून आपले आणि आपल्या समाजाचे हित होईल। आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण आपलं पूर्ण प्रयत्न त्याला दिले पाहिजेत, केले पाहिजेत, तेव्हाच आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो। हा त्यांचा लेख त्यांच्या ललित लेख संग्रहामधून घेतलेला आहे। त्याचं नाव आहे सावलीचं घड्याळ। तर आता आपण बघूया आपला पाठ, स्वप्न विकणारा माणूस। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसती बघता आली पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे। असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळे लोक असे म्हणतात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला लहानपणापासून सांगितलं जातं की बेटा स्वप्न बघ, पण ती पूर्ण कर। हे आपणच नाही तर आपल्यापेक्षा आपल्या वयाहून जे सगळे मोठी माणसं असतात ती सर्वच लोक तुम्हाला हेच परत शिकवत असतात, सांगत असतात, हो की नाही। आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की उत्पन्न होतात हे आपल्याला माहिती नाही। स्वप्नाविषयी लोक काय बोलतात, कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात, भलती सलती स्वप्न पाहू नको असाही सल्ला देतात। स्वप्नांविषयी लोकांचं भरपूर असं वैयक्तिक मत असतं। कुणी कशा प्रकारची स्वप्न बघायला पाहिजे, बघायला नको हे सुद्धा आपल्याला आपल्याहून वयाने मोठी लोक ही वारंवार सांगत असतात। पण ज्याचा त्याचा हा वैयक्तिक विषय आहे। कुणी तर असंच सांगतं की तू मोठी भली मोठी स्वप्न अशी बघू नको, आपल्या आवाक्यामधले स्वप्नसुद्धा बघावी असा सुद्धा सल्ला बऱ्याच वेळेस आपल्याला नकळत लोक देतात। माझं तर म्हणणं असं आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनाशील मन असावं लागतं। त्यांच्याकडे असं तीव्र संवेदनाशील मन असतं। ती माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात। आणि लेखक असा म्हणतो की मला तर असं वाटतं की प्रत्येकाने स्वप्न बघितलीच पाहिजे, आणि जो स्वप्न बघत नाही तो मुळात माणूस नाही, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं मन हे संवेदनशील नाही। आपल्याला जर इतरांबद्दल आपुलकी असेल, प्रेम असेल तरच आपण चांगली त्यांच्यासाठी योग्य अशी स्वप्न बघू शकतो, आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मनापासून आपण पूर्ण प्रयत्न करतो। स्वतःला काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात। पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच राहतात, ना धड इकडे ना धड तिकडे, अशीच त्यांची अवस्था होते। लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती असं म्हणतात। लेखकाच्या मते प्रत्येकाने स्वप्न ही पाहिलीच पाहिजे, पण नुसतं स्वप्न बघून जीवनामध्ये कधीच कुणी मोठा होत नसतो। तर तो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या मेहनतीची आणि आपल्या शौर्य पराक्रमाची आणि आपल्यामधल्या सहनशक्तीची त्याला जोड असायला हवी। जर नुसते स्वप्न पाहिले तर आपण काही जीवनामध्ये करू शकतो का? नाही। तर ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपण जेव्हा ध्यास घेतो तेव्हाच आपली ती स्वप्न पूर्ण होतात। बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का?
बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थ काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहिती झालं होतं. लहानपणी बरेचदा बघा आपण नेहमी म्हणतो की अरे रात्री तू असा विचार केला असेल ना, म्हणून बेटा तुम्हाला अशी स्वप्न पडली असतील. असे सगळीजणं आपली समजूत काढत असतात आणि आपल्याला हळूहळू हेच खरं वाटायला लागतं की नाही, आपण जर विचार केला तरच आपल्याला ती स्वप्न पडतात. थोडक्यामध्ये काय की जो आपण विचार करतो तोच आपल्याला स्वप्नात दिसतो. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक असा आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. लेखक म्हणतात की तेव्हा ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस त्यांच्या गावाला एक माणूस यायचा, जो माणूस स्वप्न विकायचा. आणि कमालीची गोष्ट म्हणजे तो माणूस घोड्यावर बसून त्यांच्या गावामध्ये यायचा. ज्यावेळेस तो माणूस त्याच्या घोड्यावरती बसून ऐटेमध्ये बसून यायचा तेव्हा त्याचा घोडा टबडक टबडक करायचा आणि तसा आवाज आला की लेखक आणि त्यांचे मित्र त्या आवाजाने धावायचे. आणि सगळ्यात मोठं आकर्षण होतं त्यांच्यासाठी घोडा बघणं. पण या घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणारा त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच सैलसर जरीचा कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेली मखमली कापडाच्या गाठोड्यात आम्ही कुतूहलानं बघायचो. लेखकांनी त्यांच्या लहानपणीच्या एका माणसाचं चित्रण थोडक्यामध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे की तो जो माणूस होता जो घोड्यावरती बसून यायचा त्याचं स्वरूप कसं होतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. कसा होता बरं तो माणूस? त्याला मोठ्या मोठ्या मिशा होत्या आणि मिशांमध्ये हसणारा तो माणूस होता, म्हणजे हसतमुख माणूस होता तो. थोडक्यात तो कसं तलम रेशमी धोतर नेसायचा, त्याच्यावरती त्याचा जरीचा सैलसर कुडता असायचा, डोक्यावरती तो लाल पांढऱ्या रंगाचा फेटा बांधायचा, त्याच्या डोळ्यावर चष्मा असायचा, पायामध्ये चामडी बूट असायचे, त्याचा रंगसुद्धा गव्हाळ होता आणि झुपकेदार मिशा असलेला हा माणूस तसा उंचपुरा आणि धिप्पाड असायचा. या माणसाबद्दल प्रत्येक व्यक्तीला खूप असं कुतूहल पण वाटायचं आणि सगळ्यात मोठं कुतूहल वाटायचं की त्याच्या मखमली कापडाची त्याची जी गाठोडी होती त्या गाठोडीमध्ये काय काय आहे हे सगळेजण विचार करायचे. तुम्ही सांगा बरं मला की त्याच्या गाठोडीमध्ये काय काय असेल, तो काय काय बरं सोबत आणत असेल, तुम्हाला काही कल्पना आहे का? विचार करा बरं, प्रयत्न तर करून बघा.